नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी आहे. कारण कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की माणूस बाहेरून हसत असतो पण आतून मात्र पूर्णपणे थकलेला असतो. सगळ्यांना वाटतं आपण ठीक आहोत, पण मनात एकच प्रश्न असतो, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? कधी पैशांची चिंता, कधी घरातील समस्या, कधी नात्यांमध्ये आलेलं अंतर, कधी अपयश आणि कधी कधी तर कोणतंही कारण नसताना मन अस्वस्थ होतं. अशा वेळी आजचा एकच संदेश लक्षात ठेवा, घाबरू नका, श्रद्धा सोडू नका. कारण श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये एक वेगळीच ताकद आहे आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंडळी, आपण देवाकडे जातो तेव्हा अनेकदा आपली मागणी असते, माझं हे काम झालं पाहिजे, माझी ही अडचण संपली पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे. पण भक्तीचा खरा अर्थ फक्त मागणं नाही. खरी भक्ती म्हणजे, देवा, परिस्थिती कोणतीही असो, माझा विश्वास तुझ्यावर राहू दे. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण श्रद्धा मनाला परिस्थितीशी लढण्याची ताकद देते. कधी कधी स्वामी आपली अडचण लगेच दूर करत नाहीत, पण त्या अडचणीमधून बाहेर पडण्याची ताकद नक्की देतात. तुमचं दुःख स्वामींपासून लपलेलं नाही. आज कदाचित तुम्ही एकटे बसले असाल, कदाचित तुमच्या मनात एखादी अशी गोष्ट असेल जी तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. तुमच्या डोळ्यात पाणी असेल, पण तुम्ही ते कोणाला दाखवत नसाल. मंडळी, लक्षात ठेवा, तुम्ही कोणालाही सांगितलं नाही म्हणून तुमचं दुःख अदृश्य होत नाही आणि तुमच्या मनातलं दुःख स्वामींपासून लपलेलं नाही. तुम्ही शांत असताना देखील तुमच्या मनात काय चाललंय हे परमेश्वर जाणतो. म्हणूनच आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या अडचणीपेक्षा माझ्या श्रद्धेला मोठं मानतोय का? जर उत्तर हो असेल तर अजून सगळं संपलेलं नाही. आपण एक मोठी चूक करतोय. आयुष्यात अडचण आली की आपण म्हणतो, देव माझ्यासोबत नाही. पण कदाचित सत्य उलट असतं. कदाचित तीच वेळ आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली असते. कधी एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही, आपण दुःखी होतो, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिलं तर जाणवतं ती गोष्ट मिळाली नाही, हेच माझ्यासाठी चांगलं होतं. म्हणून प्रत्येक बंद झालेला दरवाजा म्हणजे शेवट नसतो, कधी कधी तो दुसऱ्या चांगल्या मार्गाची सुरुवात असतो. आज हार मानू नका मंडळी. आज तुम्ही कितीही अडचणीत असाल, एक गोष्ट नक्की करा, आजचा दिवस शेवटचा निर्णय घेण्यासाठी वापरू नका. थोडं थांबा, मन शांत करा, स्वामी समर्थ नाव घ्या आणि स्वतःला सांगा, ही परिस्थिती कायमची नाही. कारण आयुष्यात चांगले दिवस येतात, वाईटही दिवस येतात, पण कोणताही दिवस कायम राहत नाही. जसा सूर्य रोज उगवतो तसाच आशेचा दिवसही येतो. फक्त आपण त्या दिवसापर्यंत टिकून राहायला हवं. एक महत्वाची गोष्ट सांगतो, स्वामी समर्थावर विश्वास ठेवणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक आहेत. तुम्ही नोकरी शोधत असाल, प्रयत्न करा. व्यवसाय करत असाल, प्रामाणिकपणे काम करा. अभ्यास करत असाल, मन लावून अभ्यास करा. एखादं स्वप्न असेल, त्यासाठी रोज एक पाऊल पुढे टाका आणि मग मनात म्हणा, स्वामी, प्रयत्न माझे, मार्गदर्शन तुमचं. ही भावना मनाला खूप मोठी ताकद देते. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यासाठी रडत बसू नका. कधी कधी आपल्या आयुष्यातील काही माणसं आपल्याला सोडून जातात, काही गैरसमजामुळे, काही परिस्थितीमुळे आणि काही जण स्वतःच्या कारणामुळे. आपण मात्र त्यांच्या मागे मनाने अडकून राहतो. पण प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेली नसते. काही माणसं आपल्याला शिकवण देण्यासाठी येतात, काही आपल्याला मजबूत बनवतात आणि काही निघून गेल्यावर आपल्याला स्वतःची किंमत समजते. म्हणून कोणीतरी दूर गेलं म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमची किंमत कोणाच्या येण्या जाण्यावर ठरत नाही. आता हा व्हिडिओ पाहताना फक्त काही क्षण डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि मनात तुमची अडचण ठेवा. पण मागणी करताना फक्त एवढंच म्हणा, स्वामी, माझी परिस्थिती बदलण्याची शक्ती द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. कारण प्रत्येक वेळ परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसतं, पण परिस्थितीला आपण कसे सामोरे जायचं हे नक्की आपल्या हातात असतं. मंडळी, आज तुमच्याकडे कमी असेल पण उद्या जास्त असू शकतं. आज तुम्ही संघर्ष करत असाल पण उद्या तुमचा संघर्षच तुमची ओळख बनू शकतो. आज लोक तुमच्यावर हसत असतील पण उद्या तेच लोक तुमचं उदाहरण देतील. फक्त एक गोष्ट करा, स्वतःवरचा विश्वास सोडू नका आणि देवावरची श्रद्धा कमी होऊ देऊ नका. कारण अनेकदा आपल्याला वाटतं माझी वेळ कधी येणार, पण कदाचित तुमची वेळ तयार होत असते. तुम्ही फक्त तयार राहा. आज या व्हिडिओमधून तुम्ही एक गोष्ट घेऊन जा, घाबरू नका.
तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तुम्ही एकटे नाही, तुमच्या श्रद्धेला धरून ठेवा, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आणि योग्य वेळेची वाट पाहताना स्वतःला मजबूत बनवत राहा. कारण अंधार कितीही मोठा असला सकाळ होणारच, रात्र कितीही लांबली सूर्य उगवणारच. आणि तुमच्या आयुष्यात आज कितीही संकट असली ही परिस्थिती कायमची राहणार नाही. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, मी माझे प्रयत्न सोडणार नाही आणि माझी श्रद्धा कमी होऊ देणार नाही. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ. हा संदेश एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुकाराम केदार व्याख्याते या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन संदेशासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.